जय श्री कृष्ण। ओ जय श्री कृष्ण। आपले फक्त जगणे हेच आपले विश्व आहे असे आपण मानत आलेलो आहे आणि ते स्पष्टही होत आहे। बघा तर थोडंसं स्वतःचं परीक्षण करून तुमची इच्छा मनीषा काय असते थोडं शांत राहून त्याचा विचार केलात तर हेच समोर येईल की फक्त जगत राहणे, फक्त जगत राहणे, फक्त जगत राहणे आणि त्याच अनुराधाने वेध घेत असतो आपण आपले मन आणि त्या मनाच्या मागून हे शरीर सर्व इंद्रिये धावत असतात धावत असतात धावत असतात। एक दिवस शरीरच थकतेच नाही निकामी होते आणि तेव्हाही मन मात्र थांबत नाही आणि थांबणारही नाही। मग ते कधी थांबेल ते तर कधीही थांबणार नाही। असा काही या संसारातील हा सुख समजून दुःखाला चिकटून बिलगणारा एक आपणास वाटणारा सुख सोहळा एखाद्या गोचिडाप्रमाणे मग शोषून घेत असते ते रक्त, परंतु त्या पडद्याआड दुधाची धार अमृताची कास असते, परंतु ते त्याच्या नशिबी नसते किंवा त्याला ते गवसत नाही। ते रक्तातच एवढे त्या रममान होते, त्या लालसेत एवढे रममान होते, त्याचे विश्व तेच समजून तिथेच ते संपते। त्याप्रमाणे तुम्ही या जगतातील या सुखावह वाटणाऱ्या परंतु नाशिवंत दुःखदायक गोष्टीतच भुलून जाता, रमून जाता, रंगून जाता। माया लोभ आपणास सोडतच नाही। शरीराची छकल पडली, जर्जर शरीर झाले तरीही, कारण खरे सुख शांती काय आहे हे समजले नाही आणि जर समजले नाही तर वर्तमान काळात आपण जगण्याचा प्रयत्न करत नाही। आपण डोकावत असतो भविष्य आणि भूतकाळात आणि त्या भ्रांतीमध्ये आपण आसक्त होतो। तिथेच सहज आपली फसवणूक होत असते। आपण फक्त आपल्या सुखासाठी धावतो, यामध्ये दुसऱ्यास आपल्या कर्मापासून किती यातना भोगाव्या लागत आहेत हे आपणास माहीत नसते। आपण त्याचा विचारही करत नाही। मला माझे भाग्य घडवायचे आहे असेच वाट असते। यामध्ये मी माझे नातेवाईक, माझा मान, माझी सत्ता याच उद्देशाने सर्व काही धडपड प्रयत्न करत असतो, अगदी दुःखाच्या अंधारी रात्रीतही। मग तर तुम्हाला ठेच लागणारच, जखम होणारच, परंतु ती ठेच का लागली याकडे दुर्लक्ष करून जखमेवर तात्पुरता उपचार करून आपण त्याच वाटेने त्याच पद्धतीने पुढे चालत राहतो। परिणाम नशिबाला वाट्याला दुःख हे येणारच। म्हणून वर्तमान काळात जगायचं। वर्तमान काळात जगणे म्हणजे तरी काय आणि हे फार कसब आहे असंही नाही, तर कर्म करत असताना कार्य करत असताना आपण त्या कार्यात मग्न व्हायचं, परंतु भविष्य काळाच्या विचारात गुंतायचं नाही आणि भूतकाळाच्या विचाराचा उजाळा न करता आपण त्या क्षणी त्या कार्यात तिथं सुखानं ते काम आनंदानं आवडीनं जी आवड असेल ती आवड निवडून त्यामध्ये आपण तल्लीनता दाखवली पाहिजे, समरस झालं पाहिजे। कार्य करताना एकच लक्षात ठेवा की कार्य कशासाठी करायचं। मला आनंद मिळत असेल, मला सुख मिळत असेल असंच कार्य निवडा की ज्यामध्ये तुम्हाला दुःखाचा लवलेसही येणार नाही, मिळणार नाही। आणि म्हणूनच हे कार्य आपण वर्तमान काळात
जगण्याचा वारंवार प्रयत्न करावा असं मी म्हणतो. कारण त्याचं तेच आहे. आणि त्या कारणासाठी म्हणजे सुखासाठी, शांतीसाठीच जर आयुष्य आपण घालवतो, पण तीच जर मिळत नसेल, तर मग हे सर्व कार्य करून तरी काय उपयोग? म्हणून आयुष्यातली दिवसभरातल्या 24 तासातला 1 तास, अर्धा तास, 10 मिनिटे तरी आपल्या सुखासाठी, आपल्या शांतीसाठी काढावे आणि शांत बसावं. अगदी निर्विचारपणे असं तुम्हाला करता आलं, तर तुम्ही सुखाच्या त्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत आहात आणि ती शांती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीकृष्ण. ओम शांती शांती शांती.